एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई हमाल पदासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक परीक्षा क्वेश्चन आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सादर करतात। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? तर या ठिकाणी हरिसेन हा कवी होता। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतात बनवण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे? तर भारत बायोटेक या कंपनीने भारतात बनवण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? या ठिकाणी जिल्हा अधिकारी असतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष जिल्हा अधिकारी असतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांनी तलाठी शाळेची स्थापना केली। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी स्थापन केली। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? तर मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सेवा सदन आश्रमाची स्थापना केली। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? भारताचा महान्यायवादी हा असतो। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास कारखाना कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास कारखाना कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये सुरू होणार आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? तर या ठिकाणी डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कालावधी सर्वात कमी होता। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा मित्रांनो,
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असे म्हणतात. डी हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे? केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे? तर 132 जणांना केलेला आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, भारतातील एकूण साक्षरतेचा विचार करता खालीलपैकी केरळ या राज्यानंतर सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कुठे आहे? तर या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, मातीखालची माती हे व्यक्तिचरित्र कोणाचे आहे? मातीखालची माती हे व्यक्तिचरित्र यापैकी नाही. डी हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर केले आहे? महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर केलेले आहे? सौम्य मुंडे यांना शौर्य पदक जाहीर केलेले आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले उच्च न्यायालय मध्ये स्थापन झाले. भारतातील पहिले उच्च न्यायालय टिंबटिंबमध्ये स्थापन झाले. तर या ठिकाणी 1862 मध्ये स्थापन झाले. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचे दुसरे औद्योगिक धोरण कधीचे आहे? भारताचे दुसरे औद्योगिक धोरण कधीचे आहेत? या ठिकाणी 1956 आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 नंबरचा असा आहे, 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? तर या ठिकाणी शेख मुजीब उर रहमान यांना हा शांतता पुरस्कार मिळालेला आहे. ए हा ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जाते? तर या ठिकाणी भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जाते? तर राष्ट्रपती यांच्याद्वारे नेमले जाते. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, रयत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रयत शब्दाचा समानार्थी शब्द वरील सर्व, जनता, प्रजा, लोक, वरील सर्व. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, फुलपाखरू पुढीलपैकी कोणत्या प्रजातीत येते? तर कीटक या प्रजातीमध्ये फुलपाखरू हे येते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, भगतसिंग व दत्त यांनी विधिमंडळावर बॉम्बस्फोट कधी केला? भगतसिंग व दत्त यांनी विधिमंडळावर बॉम्बस्फोट कधी केला? तर या ठिकाणी सन 1929 मध्ये केला. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये होतो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, 2023चा अर्जुन पुरस्कार हा सुशील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला? 2023चा अर्जुन पुरस्कार हा सुशील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला आहे? तर या ठिकाणी कुस्ती या खेळासाठी मिळालेला आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे? पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे? तर सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या मध्ये आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, पेशी केंद्रकांचा शोध कोणी लावला? पेशी केंद्रकांचा शोध हा रॉबर्ट ब्राउन यांनी हा शोध लावला आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कधी झाली? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. 1875 मध्ये झाली. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, स्वाभिमानी चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत?
स्वाभिमानी चळवळीचे जनक हे व्ही रामास्वामी नायकर हे आहेत. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली व कोणाला दिला जातो? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली व कोणाला दिला जातो? तर 1955 मध्ये झाली. क्रीडा संपादक यांना दिला जातो. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणते व्हिटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त असते? तर जीवनसत्व ए हे त्वचा आणि डोळ्यासाठी उपयुक्त असते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील. तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे, कारण असे नवनवीन नोटिफिकेशन आपणास नक्कीच आपणापर्यंत पोहोचले जाईल आपल्या मोबाईलवर. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.